जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि यामध्ये मोहोळ तालुक्यात जवळपास 6 जिल्हा परिषद गट आहेत आणि 12 पंचायत समितीचे गण आहेत। यामध्ये पोखरापूर जिल्हा परिषद गट हा सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। या ठिकाणाहून काल परवा मोहोळ तालुक्यातील कोनेरी येथे एक सभा झाली आणि या सभेमध्ये या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या उपस्थितीत या ठिकाणी पोखरापूर जिल्हा परिषद गटातील उमेदवाराची घोषणा केली आणि हा उमेदवार म्हणजे पैलवान नितीन निळे होय। या पैलवानांचं मोठं काम या मतदारसंघात असून नेहमीच ते जनसामान्याच्या मदतीला धावून जाणारे म्हणून ओळखले जातात। पैलवान नितीन निळे हे आपल्याला काही महिन्यापूर्वी या ठिकाणी पूर आला होता आणि या पुरामध्ये अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालं होतं। अनेकांचे जे पिकं होती, घरं होती किंवा जे अन्नधान्य होतं ते वाहून गेलं होतं आणि या पूरग्रस्तांना मदत करण्याचं मोठं काम या ठिकाणी पैलवान नितीन निळे यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात। अनेक ज्या संस्था आहेत, शाळा आहेत, त्यांना देखील त्यांनी मदतीचा हात दिलेला आहे। त्यांची सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखील या मतदारसंघात ओळख आहे। ते या जिल्हा परिषद गटातील सय्यद वरवडी या गावातील रहिवासी आहेत आणि या गावाच्या ज्या आसपासचे जे परिसर आहे किंवा गाव आहेत त्यामध्ये त्यांचा दांडगा संपर्क आहे आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी त्यांना घड्याळाच्या तिकिटावर उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमदार राजू खरे यांची ताकद देखील आता त्यांच्या पाठीमागे उभे राहणार आहेत। विशेष न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर।